हा श्रीकांत कुठे गेला? काय रवी मुजुमदार कोणाची सही घेत होता? अरे बोल ना. बोल, शाळा हडपायला काय गेम करत होतास? बोल. बोलतोयस का दाखव मराठीचा दणका तुला? ओव्हर कॉन्फिडन्स नडला. काय वाटलं तुला आम्ही दोघं इथे असताना पळून जाशील इझिली? कसं आहे ना, तुझ्यासारख्या पळपुड्या लोकांना मानकुटीला कसं धरायचं ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. घेऊन चालेल. चाल. बोल रवी, कुणाला फसवून शाळा लुबाडणार होतास? या कामिनीच्या नादाला लागूनच हे सगळं करतोयस ना? ए नाही बहिणी, असं काही नाहीये. मला या सगळ्या प्रकरणातलं मला काही एक माहिती नाही. याने मला इथे बोलावलं म्हणून मी आले. आणि खरं तर मी हे सगळं तुला सांगणारच होते, पण तेवढ्यात बास. तू तर एक शब्द बोलू नकोस. माझं तरी ऐकून घ्या. आम्ही जे काही करणार होतो ते सगळं मुलांच्या ब्राईट फ्युचरसाठीच करणार होतो. विचारा यांना, विचारा ना, याच्यापैकी एकाही पालकांना आपल्या मुलांनी मराठी शाळेत शिकलेलं आवडेल? मराठी शाळांना स्टँडर्ड कुठे राहिलंय? आणि म्हणून खबरदार. खबरदार खबरदार माझ्या मराठी भाषेला आणि माझी मातृभाषा शिकवणाऱ्या शाळेला काय बोललासा तर? काय चाललंय तुमचं मगासपासून? स्टँडर्ड आणि मराठी भाषेचा दर्जा ठरवणारे तुम्ही कोण? हे असं झगामगा युनिफॉर्म घालून पायतान सोडून बूट घातल्यावरती ठरतो काय? का असं गाडीतनं आपण शाळेत आल्यावरती ठरतो? नाही, मला वाटतं महागड्या वह्या पुस्तकं वापरल्यावरती शाळेचा दर्जा ठरतो. का बाईला टीचर म्हणल्यावर ठरतोय स्टँडर्ड काय असतो ते? शाळा म्हणजे विद्येचं मंदिर आहे, मंदिर. आणि याच मंदिराचा तुम्ही सौदा करायला निघाला होता? अगदी बरोबर. तुमच्या स्वार्थापायी आणि लोभापायी तुम्ही इतकं मोठं पाप करायला निघाला होता? ही शाळा म्हणजे 4 पुस्तकं शिकवणारी जागा नाहीये फक्त. इथे अभ्यासाबरोबरच संस्कार दिले जातात. आपण आपल्या आई वडिलांइतकाच मान या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना देतो, या शाळेला देतो. कारण हेच शिक्षक, ही शाळा मुलांचं भविष्य घडवणार असते. आणि हे संस्कार पैशात मोजता येत नाहीत. आई वडील किती बिनधास्त मुलांना शाळेत सोडून जातात आपापल्या कामाला, कारण ते निर्धास्त असतात.
माझा मुलगा इथे चांगला घडणार आहे, चांगला माणूस, चांगला एक नागरिक म्हणून घडणार आहे याची त्यांना खात्री असते. आणि तुम्ही इथेच पाप करायला निघाला होतात. अहो, हे सगळं करताना निदान या लहान लहान मुलांचा तरी विचार करायचा होता. त्यांची ही शाळा म्हणजे त्यांच्यासाठी संस्कारांचं मंदिर आहे. लवली. ही सगळी वाक्य आहेत ना, ही नाटक सिनेमांमध्ये टाळ्यांची वाक्य म्हणून ऐकायला खूप छान वाटतात. कुठल्या पालकांना आपल्या मुलांना मराठी मीडियम मध्ये शिकवायचं असतं? विचारा ना पालकांना. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांनी इंग्लिश मीडियम मध्ये शिकवायचं असतं. ए ग बस ना. सही मिळाली नाही ना, त्यामुळे या फाईलचा आता काहीच उपयोग नाहीये. सो शट अप ना. आणि सही केल्याशिवाय या पेपर्सना किंमत. आता यापुढे ही शाळा कधीही बंद होणार नाही. आज नाही, उद्या नाही, मी जिवंत असेपर्यंत कधीच नाही. आजपासून या शाळेची संपूर्ण जबाबदारी अन्नपूर्णा ट्रस्ट घेईल. आणि तुम्हा सगळ्या पालकांना मी सांगू इच्छिते की या शाळेला माझ्या ट्रस्टकडून जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवल्या जातील. अगदी एका विद्यार्थ्याची जरी इच्छा असेल ना मराठी माध्यमातून शिकण्याची, तरी सुद्धा ही शाळा अशीच चालू राहील. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. होय मॅडम, तुमच्यामुळं आमच्या मुलांना त्यांची शाळा परत मिळाली बघा. तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. थँक्यू. आजी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अगं सुखीरा. लक्ष्मी काकू, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अगं सुखीरा.